तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. जिल्हा न्यायालय भरती म्हणजेच लिपिक, शिपाई, स्टेनो या पदांसाठी जी आली होती त्याचं प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे. म्हणजेच आपले हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहे. तर या काही दिवसांअगोदरच आपण एक व्हिडिओ बनवला होता की लवकरात लवकर तुमचे प्रवेशपत्र येऊ शकतात. तर पहा मित्रांनो, त्याचप्रमाणे घडलेलं आहे. प्रवेशपत्र जे आहे ते तुमचे उपलब्ध झालेले आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. पहा मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे. तर पहा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अगोदर तुमचा टाकायचा आहे तो म्हणजे लॉग इन ID. तर पहा, रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन ID जो तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळून जाईल. म्हणजे तुमचा ईमेल बॉक्स तुम्हाला खोलायचा आहे ऑल मेलमध्ये आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तुमचा लॉग इन ID मिळून जाईल. त्यानंतर तुमचा पासवर्ड देखील मिळून जाईल आणि तुम्ही जर विसरले असाल तर या ठिकाणी पहा फॉरगेटचा पर्यायसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. फॉरगेट पासवर्डचा किंवा पासवर्ड बदला या दोन्ही पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड पुन्हा मिळवू शकता. तर पहा, अगोदर आपल्याला आपला ID टाकायचा आहे, त्यानंतर आपला पासवर्ड आणि हा कॅप्चा कोड जो आहे तो सेम टू सेम फिल करायचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी YBS त्यानंतर ZTT आणि 2 कॅप्चा कोड जो आहे तो सेम टू सेम फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा, लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते पुढचं पेज ओपन होत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ओपन करू शकता. क्रोम ब्राउझर असेल किंवा तुमच्या मोबाईलचं ब्राउझर असेल किंवा तुम्ही इव्हन गुगलवर सुद्धा ओपन करू शकता. तर पहा, वेबसाईट या ठिकाणी लोड घेत आहे कारण की सर्वांना माहितीच आहे की आपले हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2-3 टॅब दिसतील. ॲप्लिकेशन डिटेल, त्यानंतर अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क. तर आपल्याला अप्लाय पोस्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे ॲक्शन बटन दिसेल पहा, या ठिकाणी युअर सिलेक्शन ॲक्शन आणि हे डोळ्याचं चिन्ह म्हणजे आय बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहा, आपल्यासमोर जे आहे ते हे पेज ओपन होईल. ही सूचना जी आहे ती क्लोज करायची. दुसऱ्या नंबरचं ऑप्शनच आपल्याला ॲडमिट कार्डचं देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्डचं जे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन डिटेल्सच्याच बाजूला आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहा, खाली त्यांनी डिटेल्स जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. लोड घेते जरा वेबसाईट कारण की आता ट्रॅफिक जी आहे ती या वेबसाईटवर येणार आहे जास्तीत जास्त. तर पहा मित्रांनो, हे जे आहे या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहे आणि कोपऱ्यात ॲडमिट कार्डचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. तर पहा, हे इथं तुम्ही चेक करून घेऊ शकता. कोपऱ्यात जे आहे खाली आपल्याला ते ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिसेल, त्यावर आपण क्लिक करूयात. या ठिकाणी आपण प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे. या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या तुम्ही पेपरला अगोदर जाण्याअगोदर वाचून जाणं गरजेचे आहे, म्हणजे तुमची वेळेवर धावपळ होणार नाही. तर पहा, ही पूर्ण प्रोसेस आहे मित्र हॉल तिकीट डाउनलोड करण्याची. तुम्हाला जर आणखी काही अडचण असली या संदर्भात तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.